अकोला शहरातील एमआयडीसी परिसरातून चोरी गेलेला ट्रकचा शोध अवघ्या 3च दिवसात अकोला गुन्हे शाखेने लावलाय. अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेला एमआयडीसीतून चोरीला गेलेला 300 क्विंटल मटार पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करून 25 लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. अब्दुल फारूक अब्दुल खालिद वय वर्ष 55 यांचा मुलगा गुलाम ख्वाजा मोहम्मद फारूक वय वर्ष 25 राहणारे दोघेही पोळा चौक कल्याणवाडी जुने शहर अकोला. आरिफ अब्दुल कय्यूम वय वर्ष 55 राहणारा मासूम शाह दर्गा. शिवाजी वसंतराव थोरात वय वर्ष 35 आरोपी धांडा जिल्हा अकोला डाबकी रोड येथील आहे. 5 जुलैला मुंबईहून निघालेला ट्रक क्रमांक MH18BG 5491 हा 6 जुलै रोजी दुपारी MIDCतील मिडास कंपनीच्या गोडाऊन जवळ पोहोचला. ट्रक मालकाने कागदपत्रांसह ट्रक कंपनीच्या ताब्यात दिला. त्याच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ट्रक घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. 7 जुलै रोजी हा ट्रक बोरगाव जवळ सापडला होता. हा रिकामा ट्रक MIDC पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने हा ट्रक मालकाला परत करण्यात आला. मिडास कंपनीचे मालक बंशीधर सावधानी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याकडे 600 पोती तूर चोरीला गेल्याची तक्रार केली. MIDCतील पोलिसांनी 12 जुलै रोजी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे स्वरूप पाहून पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेडके यांना तपासाचे निर्देश दिले होते. त्या आधारे LCBने 3 दिवसात अटक केली. 12 जुलै रोजी MIDC पोलिसात चोरीला गुन्हा दाखल झाल्यानंतर LCBच्या पथकाने 15 जुलै रोजी अवघ्या 3 दिवसात चोरीचा पर्दाफाश केला. चोरलेला कबुतराचा ट्रक क्रमांक MH18BG 5491 यासह 4 आरोपींना अटक करण्यात आले. ट्रकमध्ये 300 क्विंटल मटार घेऊन अज्ञात आरोपी पसार झाला होता. यात पोलीस पथकाने तात्काळ शोध घेऊन 4 आरोपींना ताब्यात घेऊन ट्रकसह एकूण 51 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आता वळूया पुढील बातमीकडे.